महाराष्ट्रात मराठ्यांच्या इतिहासावर हजारो पाने लिहिली गेली. ब्राह्मण, कुणबी, माळी, धनगर, कोळी अशा अनेक समाजांच्या इतिहासावर संशोधन झाले. पण एक समाज असा आहे जो प्रत्येक गावात होता, प्रत्येक राज्याच्या दरबारात होता, प्रत्येक शुभ कार्याचा तो अविभाज्य भाग होता आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या समाजाच्या इतिहासाबद्दल फार कमी लोक बोलतात. तो समाज म्हणजे न्हावी समाज. आज आपण हा इतिहास फक्त सांगणार नाही तर डिकोड करणार आहोत, कारण इतिहासात न्हावी समाजाचा उल्लेख फार कमी आहे. न्हावी हा शब्द कुठून आला? हा समाज फक्त केस कापायचा की त्यामागे आणखी मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिका होती? आणि वारकरी संप्रदायातील संत सेना महाराजांना न्हावी समाजाचे गुरु का मानले जाते? आज आपण पुरावे, इतिहास, भाषाशास्त्र आणि परंपरा यांच्या आधारे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्यायला हवी. इतिहास हा नेहमी राजांचा, युद्धांचा आणि साम्राज्यांचा जास्त लिहिला जातो. पण समाज चालवणाऱ्या, सेवा देणाऱ्या समुदायांचा इतिहास अनेकदा पुस्तकांच्या पानांमध्ये हरवून जातो. यालाच इंग्रजीमध्ये हिस्ट्री फ्रॉम बिलो असं म्हटलं जातं, म्हणजे सामान्य माणसाचा इतिहास. त्यात न्हावी, सुतार, लोहार, कुंभार, चांभार अशा समाजांनी हजारो वर्ष भारताची सामाजिक व्यवस्था चालवली. पण त्यांनी राज्य केलं नाही, त्यांनी युद्ध जिंकले नाही, त्यांनी मोठे मोठे राजवाडे बांधले नाहीत. म्हणून त्यांच्याबद्दल स्वतंत्र इतिहास फार कमी लिहिला गेला. पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की त्यांचं योगदान कमी होतं. उलट जर हा समाज एका दिवसासाठी काम बंद करून बसला असता तर गावची अर्धी व्यवस्था ठप्प झाली असती. आता येऊयात सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे. न्हावी हा शब्द आला कुठून? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जवळपास 2000 वर्ष मागे जावे लागेल. संस्कृत मध्ये नापित हा शब्द वापरला जायचा. भाषाशास्त्रज्ञांच्या मते हा शब्द वपन धातूशी संबंधित आहे. वपन म्हणजे केस काढणे, दाढी करणे, मुंडन करणे. संस्कृत मधील नापित हा शब्द प्राकृत भाषेत बदलला. नंतर अपभ्रंशातून मराठीत त्याचं रूपांतर झालं. न्हावी हा मूळतः जातीचा शब्द नाही, तर तो एका विशिष्ट व्यवसायाचं नाव होतं. म्हणूनच आजही भारतभर वेगवेगळी नावं दिसतात. उत्तर भारतात नाही, गुजरातमध्ये हजाम, कर्नाटकामध्ये नापित आणि महाराष्ट्रात न्हावी. नावं बदलली पण काम मात्र एकच राहिलं. जर न्हावी हा व्यवसाय हजारो वर्षांपासून अस्तित्वात होता तर भारतातला पहिला न्हावी कोण होता? याचं उत्तर मात्र इतिहासाकडे नाही, कारण त्या काळात प्रत्येक व्यवसायाची नावासहित नोंद ठेवली जात नव्हती. पण इतिहास आपल्याला काही महत्वाचे धागेदोरे नक्की देतो. भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती मानली जाणारी सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा आणि मोहेंजोदडो ही संस्कृती जवळपास इसवी सन पूर्व 2600 ते 1900 या काळात फुलली. उत्खननात इथे तांब्याची आणि कांस्याची धारदार वस्तारे, आरसे, कंगवे आणि शरीराची निगा राखण्यासाठी वापरले जाणारे अनेक साधने सापडले आहेत. यावरून इतिहासकार असा निष्कर्ष काढतात की त्या काळात लोक केस आणि दाढी व्यवस्थित ठेवत होते आणि जिथे अशी साधनं असतात तिथे ती वापरणारा कुशल कारागीर वर्गही असतो. म्हणजेच न्हावी हा या व्यवसायात त्या काळात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात होता. आता आपण सिंधू संस्कृतीकडून वैदिक काळात येतो. ऋग्वेदात नापित हा शब्द स्पष्टपणे फारसा आढळत नाही, पण वपन म्हणजेच मुंडन, केशकर्त आणि शारीरिक शुद्धीकरण याचा उल्लेख अनेक वैदिक परंपरांमध्ये दिसतो. नंतरच्या गृहसूत्रांमध्ये आणि धर्मसूत्रांमध्ये मुंडन हा एक धार्मिक संस्कार म्हणून वर्णन केलं आहे. म्हणजेच त्या काळात केस कापणारा व्यक्ती हा फक्त कारागीर नव्हता, तर धार्मिक विधी पूर्ण करणारा महत्वाचा घटक होता. आता इथे एक रंजक गोष्ट आहे. हिंदू धर्मात चूडाकर्म किंवा मुंडन संस्कार हा 16 संस्कारांपैकी एक मानला जातो. यामागे 2 विचार होते. पहिला विचार धार्मिक आणि दुसरा स्वच्छता. पूर्वी औषधं नव्हती, शॅम्पूही नव्हते, स्वच्छतेची आधुनिक साधनं नव्हती.
त्यामुळे डोकं स्वच्छ ठेवणं आणि परजीवींपासून संरक्षण करणं अत्यंत महत्वाचं आणि मानलं जायचं. म्हणूनच केश कर्तन हा केवळ सौंदर्याचा विषय नव्हता, तर आरोग्य आणि धर्म यांचा संगम होता. आता या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी होता नापित, म्हणजेच आजचा न्हावी. आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल, रामायण किंवा महाभारत न्हाव्यांचा उल्लेख आहे का? याचं उत्तर आहे थेट फारसा नाही. पण मुंडन, जटा काढणे, संन्यास स्वीकारताना केस काढणे, शोक काळातील केशवपन अशा अनेक परंपरा या ग्रंथांमध्ये दिसतात. याचा अर्थ असा की केस कापणारा व्यवसाय समाजात अस्तित्वात होता, परंतु त्या व्यक्तीचं नाव किंवा समाज वेगळा लिहिण्याची त्या काळात प्रथा नव्हती. इतिहासात अनेक वेळा व्यवसाय आधी अस्तित्वात येतो आणि त्याची स्वतंत्र ओळख नंतर निर्माण होते. न्हावी समाजाचंही तसंच झालं असावं अशा अनेक इतिहासकारांचा अंदाज आहे. पण खरी गोष्ट आता सुरू होते, कारण पुढे मध्ययुगीन महाराष्ट्रात एक व्यवस्था तयार झाली, जिथे न्हावी हा फक्त केस कापणारा माणूस नव्हता, तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा आधारस्तंभ बनला. ती व्यवस्था म्हणजे 12 बलुतेदार व्यवस्था, आणि तिथूनच न्हावी समाजाचा इतिहास अधिक स्पष्टपणे आपल्या समोर येतो. आता आपण जवळपास 1000 वर्ष पुढे आलो आहोत. महाराष्ट्रात यादवकाळ, त्यानंतर बहामनी, निजामशाही, आदिलशाही आणि पुढे शिवकाळ असा प्रवास सुरू होतो. या काळात महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचा कणा बनली एक व्यवस्था, ती म्हणजे 12 बलुतेदार व्यवस्था. पण हा बलुतेदार शब्द नेमका काय होता? बलुते म्हणजे गावकऱ्यांनी सेवा देणाऱ्या कारागिरांना वर्षातून धान्य, अन्न किंवा इतर वस्तूंच्या स्वरूपात दिलेला मोबदला. आज आपण महिन्याच्या शेवटी पगार घेतो, पण त्या काळात न्हावी, सुतार, लोहार, कुंभार, चांभार, परीट यांना रोख पैसे मिळत नसत. त्यांच्या सेवेच्या बदल्यात त्यांना धान्य, कडधान्य, भाजीपाला किंवा शेतीमालाचा वाटा मिळत असे. म्हणूनच त्यांना बलुतेदार म्हटलं जायचं. न्हावी हा फक्त हेरकट करणारा नव्हता, कारण न्हाव्याचं काम सकाळी सलून उघडून संध्याकाळी बंद करणं नव्हतं. तो गावाचा सामाजिक दुवा होता. लग्न ठरलं तर निमंत्रण पोहोचवणारा कोण? न्हावी. वराला लग्नासाठी तयार करणारा कोण? न्हावी. मुंज, जावळ, श्राद्ध किंवा इतर धार्मिक विधींमध्ये आवश्यक केश कर्तन करणारा कोण? न्हावी. आणि गावात एखादा पाहुणा आला तरी त्याची माहिती कोणाला आधी मिळायची? तर अनेकदा न्हाव्याला, कारण तो प्रत्येक घरात नियमित जात असे. न्हाव्याकडे माहितीचं जाळं होतं. आज आपण व्हॉट्सअपवर बातम्या वाचतो, पण 300 ते 400 वर्षापूर्वी गावात ना व्हॉट्सअप होतं, ना न्यूज चॅनल, ना ही वृत्तपत्र. माहिती माणसांमधून फिरायची आणि त्या माहितीच्या साखळीत न्हावी हा अत्यंत महत्वाचा दुवा होता. एका घरातून दुसऱ्या घरात, एका गावातून दुसऱ्या गावात बातम्या, निमंत्रणे आणि सामाजिक संदेश पोहोचवण्याचं काम तो करत असे. यामुळे न्हाव्याला गावाच्या सामाजिक आणि जीवनाची जवळजवळ संपूर्णच माहिती असे. आता आपण पोहोचलो आहोत स्वराज्याच्या इतिहासात. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य हे फक्त तलवारीवर उभं नव्हतं, तर सामान्य माणसाच्या योगदानावर उभं होतं. या सामान्य माणसांमध्ये न्हावी समाजाचंही महत्वाचं स्थान होतं. या संदर्भात एक नाव नेहमी समोर येतं, जिवा महाला. परंपरेनुसार जिवा महाला हे न्हावी समाजातील होते आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक होते. सन 1659 प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक भेट झाली. अफजल खानाने दगाफटका करत महाराजांवर हल्ला केला. त्या क्षणी अफजल खानाच्या अंगरक्षक सय्यद बंडा यांनी महाराजांवर तुटून पडला आणि त्याच वेळी जिवा महालांनी आपल्या एका घावात सय्यद बंडाचा हात तोडला आणि महाराजांचे प्राण वाचवले. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झालेली म्हण जन्माला आली, होता जिवा म्हणून वाचला शिवा. हा फक्त एक वाक्प्रचार नाही, तर स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या एका निष्ठावान मावळ्याची ओळख आहे.
आजही जीवा महालाचं नाव घेतलं की शौर्य, निष्ठा आणि स्वराज्याप्रती समर्पण डोळ्यांसमोर उभं राहत. पण न्हावी समाजाचा इतिहास फक्त रणांगणापुरता मर्यादित नाही. या समाजाने भारताला असा एक संत दिला ज्यांनी सांगितलं की माणसाची ओळख त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या भक्तीने आणि कर्माने ठरते. ते म्हणजे संत सेना महाराज. इतिहासात काही व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या व्यवसायामुळे मोठ्या होत नाहीत तर आपल्या विचारांमुळे अमर होतात. न्हावी समाजासाठी अशीच एक महान विभूती म्हणजे संत सेना महाराज. आज महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक न्हावी कुटुंबात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. पण प्रश्न असा आहे की ते इतके महान का मानले जातात? संत सेना महाराजांचा जन्म नेमकं कोणत्या वर्षी झाला याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. मात्र बहुतेक अभ्यासक सांगतात 13व्या ते 14व्या शतकातील भक्ती चळवळीतील संत त्यांना मानलं जातं. परंपरेनुसार ते मध्य भारतातील बांधवगड परिसरात राहत होते आणि राजदरबारात नापित म्हणून सेवा करत होते. दिवसभर राज्याची सेवा करायची आणि उरलेला वेळ विठ्ठल भक्तीमध्ये काढायचा. त्यांच्यासाठी व्यवसाय हा उदरनिर्वाहाचा मार्ग होता, पण जीवनाचा खरा हेतू होता भक्ती. एक दिवस राजा तातडीने सेना महाराजांना बोलवतो, पण त्यावेळी सेना महाराज विठ्ठलाच्या नामस्मरणात इतके तल्लीन झाले होते की त्यांना वेळेचंही भान राहिलं नाही. राज दरबारात जाणं शक्य नव्हतं आणि इथेच घडते भक्ती परंपरेतील सर्वात प्रसिद्ध घटना. वारकरी परंपरेनुसार स्वतः भगवान विठ्ठल सेना महाराजांचं रूप धारण करून राज दरबारात गेले. राजाची सेवा केली, दाढी केली आणि कोणालाही काहीच कळलं नाही. थोड्या वेळाने खरे सेना महाराज राजवाड्यात पोहोचले. राजा त्यांना पाहून थक्क झाला, कारण ज्याने काही वेळापूर्वी सेवा केली तो हा माणूस नव्हताच. त्या क्षणी राजाला समजलं, आज माझी सेवा न्हाव्याने नाही तर स्वतः पांडुरंगाने केली. वारकरी परंपरेत ही कथा भक्तीच्या सर्वोच्च प्रतीक म्हणून सांगितली जाते. संत सेना महाराजांचं खरं मोठंपण चमत्कारात नाही तर त्यांच्या विचारात आहे. त्यांच्या अभंगांमध्ये एकच संदेश पुन्हा पुन्हा दिसतो. देवापर्यंत पोहोचण्यासाठी जन्म मोठा नसतो, कर्म आणि भक्ती मोठी असते. हा विचार त्या काळात अत्यंत क्रांतिकारी मानला होता, कारण तो काळ होता जिथे माणसाची ओळख त्याच्या जन्मावर ठरत होती. पण भक्ती चळवळीतील संतांनी सांगितलं की देवाच्या दारात सर्वच समान असतात. म्हणून संत सेना महाराजांचं नाव संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार यांच्या पंक्तीत आदराने घेतलं जातं. आज जेव्हा आपण न्हावी समाजाचा इतिहास पाहतो तेव्हा लक्षात येतं हा समाज फक्त केस कापणारा समाज नव्हता. हा समाज संस्कार जपणारा, गावांना जोडणारा, स्वराज्याच्या काळात सेवा करणारा होता आणि भारतातला संत सेना महाराजांसारखा महान संत देणारा होता. कदाचित म्हणूनच इतिहासात मोठ्या पुस्तकांमध्ये या समाजाची पानं कमी असतील, पण भारतीय समाज व्यवस्थेच्या प्रत्येक पानावर न्हावी समाजाची छाप आजही कायम आहे. मित्रांनो, इतिहास म्हणजे फक्त राजे, युद्ध आणि साम्राज्याचा इतिहास नसतो. इतिहास त्या सामान्य माणसांचाही असतो ज्यांनी शतकानुशतके समाज उभा ठेवला. आज आपण न्हावी समाजाचा इतिहास डिकोड करण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टींचे ठोस ऐतिहासिक पुरावे मिळतात तर काही गोष्टी लोक परंपरा आणि वारकरी परंपरेतून आपल्यापर्यंत पोहोचतात. इतिहासाचा अभ्यास म्हणजेच याच दोन्ही गोष्टी समजून घेणं. मी स्वतः न्हावी समाजातून आलो आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ कोणत्याही समाजाला मोठं किंवा लहान दाखवण्यासाठी नाही, तर आपल्या इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या एका महत्वाच्या समाजाचा प्रवास समजून घेण्यासाठी आहे. जर तुमच्या कुटुंबात, गावात किंवा वाचनात न्हावी समाजाच्या इतिहासाची संबंधित एखादी जुनी माहिती असेल, दस्तावेज किंवा आठवण असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण इतिहास एका व्यक्तीने नाही तर संपूर्ण समाजाने मिळून जपायचा असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ
प्रत्येक न्हावी बांधवांपर्यंत आणि इतिहास प्रेमींपर्यंत नक्की पोहोचवा. मी राहुल आणि तुम्ही पाहत होतात डिकोड विथ राहुल. पुन्हा भेटू एक अशाच दुर्लक्षित पण रोमहर्षक इतिहासासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.